आज आहे विराटचा अन्नप्राशन विधी. अन्नप्राशन संस्कार हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे. हे बाळ जेव्हा वरचं अन्न घ्यायला सुरुवात करतं तेव्हा हा संस्कार करायचा असतो. पहिलेच आपण 6 महिने बाळाला आईचं दूध देतो. त्यानंतर आपण त्याला वरचं अन्न सुरू करतो. सुरुवातीपासून बाळ हे मलिन अन्न घेत असतं. त्यामुळे त्या अन्नाचा दोष हा बाळाला लागलेला असतो. तो दोष जाण्यासाठी आपण हा अन्नप्राशन संस्कार करतो. बाळ 6 महिन्यांचं झाल्यानंतर त्याला आपण डाळ आणि तांदळाची पेज सुरू करतो. कारण डाळ आणि तांदूळ हे पचण्यासाठी हलकं असतं. त्यानंतर केली डेकोरेशनची तयारी. पहिली तर बिस्किटची ट्रेन बनवून घेतली. त्यानंतर कार्डबोर्ड पेपर होता माझ्याकडे. त्याच्यावरती असं शुभ अन्नप्राशन लिहून त्याच्यावरती चमकी टाकून त्याचं डेकोरेशन केलं. त्यानंतर रांगोळी काढली आणि अशी गालिचा हातरून त्याच्यावरती फळांची, काही पदार्थांची सजावट केली. असं पूर्ण डेकोरेशन तयार झालं. त्यानंतर बाळाला सकाळीच अंघोळ घालून घेतली होती. कारण अन्नप्राशन विधी हा सकाळी किंवा संध्याकाळी करायचा असतो. माझ्याकडून सकाळी झाला नाही, त्यामुळे मी संध्याकाळी हा विधी करून घेतला. त्यानंतर बाळाचं पूर्ण आवरून घेतलं. माझंही आवरलं. श्रीकृष्ण आणि अन्नपूर्णेची पूजा करून घेतली आणि नंतर बैलांची पूजा केली. त्यानंतर बाळाचं अन्नप्राशनला सुरुवात केली. इथे मी फक्त एकच खीर बनवली होती, तांदळाची पेज बनवली होती. तीच बाळाला मी सुरुवातीला दिली. त्यानंतर त्याला पूर्ण असं कपडे. त्यानंतर ज्यांनी गुरु केला आहे त्यांनी मांडीवर घेऊन बाळाला अन्नप्राशन करायचं असतं. पण असं कोणीच नव्हतं, त्यामुळे आईच हा बाळाचा पहिला गुरु असतो. त्यामुळे मीच त्याला मांडीवर घेतलं होतं. त्यानंतर त्याचं औक्षण केलं. औक्षण झाल्यानंतर त्याला खीर चारायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी खीर चारली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी चारली. आजी, आत्या, आजोबा यांनी सुद्धा त्याला खीर चारली आणि असं मस्त फोटो काढले. तुम्हालाही कसं वाटलं हा विधी नक्की कमेंट करून सांगा.